मंडणगड तालुक्यातील वाल्मिकी नगर येथील प्रलंबित पाणी प्रश्नावर अखेर यशस्वी तोडगा निघालाय। गेल्या 3 वर्षांपासून जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या नळपाणी योजनेचं काम अपूर्ण असल्यामुळे ग्रामस्थांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता। या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बाणकोट विभागाचे शिवसेना प्रमुख अनंत भाटे यांनी आमरण उपोषणाचा हत्यार उपसलं होतं। त्यानंतर शिवसेना तालुका प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य प्रताप घोसाळकर आणि स्थानिक ग्रामस्थांनी खंबीर पाठिंबा दर्शवला। घोसाळकर यांनी आक्रमक पवित्रा घेत पंचायत समितीच्या संबंधित अधिकाऱ्यांवर दालनात चांगलेच त्यांना धारेवर धरले। अखेर संबंधित विभागानं दररोज 10,000 लिटर पाणी टँकरद्वारे पुरवण्याचे आणि एप्रिल अखेरपर्यंत योजनेचे संपूर्ण काम करण्याचे लेखी आश्वासन दिले। या सकारात्मक आश्वासनानंतर अनंत भाटे यांनी आपले उपोषण मागे घेतले। यावेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे अनेक नवनिर्वाचित सदस्य तसेच शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। या यशामुळे वाल्मिकी नगरच्या रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे। यातून वाल्मिकी नगरला आज जे काम पूर्ण जलजीवन मिशनचं ठप्प झालेलं आहे, त्याच्यात प्रशासनाने आता आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे की ते आम्ही काम ताबडतोब चालूही करतोय आणि ते काम पूर्ण होऊन ती योजना कार्यान्वित होईपर्यंत पाणी पुरवठा विभागाकडून प्रशासनाकडून वाल्मिकी नगरला प्रतिदिन 10,000 लिटर याप्रमाणे टँकरने पाणी पुरवठा केला जाईल असं त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे। आणि वेशवीचा जो विषय आहे की जलजीवन मिशन योजनेची जी विहीर आहे त्या विहिरीचं काम पूर्ण आहे, पाण्याच्या पाईपलाईनचं काम पूर्ण आहे, पण तिथे ट्रान्सफॉर्मर नसल्याने तिथे विद्युत जोडणी नाही आहे आणि त्यामुळे योजना होऊनही त्याचा उपयोग ग्रामस्थांना घेता येत नाही। तर त्यांनी आता प्रशासनाने आम्हाला लेखी आश्वासन दिलं की तेही काम एप्रिल अखेरीच्या आत पाण्यात विद्युत जोडणी करून ट्रान्सफॉर्मर बसवून आम्ही टाकीत पाणी टाकून देऊ असं त्यांनी आम्हाला लेखी आश्वासन दिलेलं आहे। त्यामुळे प्रशासनाचं लेखी आश्वासन आम्ही मान्य करून आजचं आमचं उपोषण आम्ही मागे घेतलेलं आहे।